मित्रो 12वी बोर्ड 2026 एक्झामची इंग्लिशची प्रश्नपत्रिका जर तुम्ही सोडवली असेल आणि तुमच्या मनामध्ये शंका असेल की मी लिहिलेली उत्तरे बरोबर आहेत का, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कारण या वर्षीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये देखील दरवर्षीप्रमाणेच व्याकरण घटक आलेले आहेत, परंतु या प्रश्नांच्या उत्तरामध्ये अनेक ट्विस्ट्स आहेत आणि हे जर तुम्हाला जाणून घ्यायचे असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर मग पाहूया यावर्षी देखील 12वीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये दरवर्षीप्रमाणेच प्रश्न आलेले आहेत का. मित्रो नमस्कार, मी डॉक्टर नारायण बिळवे. मित्रो पहा, यावर्षी देखील दरवर्षीप्रमाणेच टेन्सेस, मॉडल ऑक्झिलरी, ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह वॉइस, डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच या 4 घटकांवर प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. यासोबतच ॲज सून ॲज, नो सूनर दॅन, डिग्री, WH क्वेश्चन या घटकांवर प्रश्न आलेले आहेत. आणि स्पॉट द एरर अँड रीराईट द करेक्ट सेंटेन्स हा घटक तर दर परीक्षेमध्ये असतोच. मित्रो, या घटकांवर प्रश्न जरी आले असले तरी अनेक प्रश्नांमध्ये खुट्ट्या मारलेल्या आहेत. चला तर मग जाणून घेऊया हे कोणते प्रश्न आहेत आणि कोणत्या घटकांवर अपेक्षेप्रमाणे प्रश्न आलेले नाहीत. पहा मित्रो, या ठिकाणी आपण या परीक्षेसाठी टेन्सेस, ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह वॉइस, डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच, स्पॉट द एरर, मॉडल ऑक्झिलरी अशा प्रकारच्या घटकांवर व्हिडिओ केले होते आणि परीक्षेमध्ये येऊ शकणारी वाक्य आपण या व्हिडिओमध्ये समजावून सांगितली होती. यावर्षी देखील या सर्व घटकांवर प्रश्न आलेले आहेत, परंतु डिफिकल्टी लेवल काही प्रश्नांची जास्त आहे किंवा काही प्रश्न कन्फ्यूज करणारे देखील आहेत. चला तर मग आपण टेन्सवर कोणत्या प्रकारचा प्रश्न आलाय तो पाहूया. पहा मित्रो, या ठिकाणी क्वेश्चन 1A5 मध्ये तुम्हाला प्रश्न असतात, आयडेंटिफाय द टेन्स असा प्रश्न आलेला आहे. आपण सूचना खाली घेतलेली आहे, कधी वर घेतलेली आहे, थोडंफार मॉडिफाय केलं आहे आपण, पण मुख्य वाक्य तशीच ठेवलेली आहेत. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू गेट पास्ट कंटिन्युअस टेन्स. पहा मित्रो, दरवर्षी तुम्हाला प्रेझेंट परफेक्ट टेन्स आणि पास्ट परफेक्ट टेन्स येत असतो. यावर्षी पास्ट कंटिन्युअस टेन्स विचारलेला आहे. तसं पाहिलं तर ज्या मुलांची इंग्रजी चांगली आहे त्यांच्यासाठी ही प्रश्नपत्रिका सोपी आहे, परंतु जे मुलं व्याकरणाचा फक्त परीक्षेसाठी अभ्यास करतात, इंग्रजी एवढी चांगली नाही, त्यांच्यासाठी अशा प्रकारे छोटे छोटे झटके दिलेले आहेत. तसं पास्ट कंटिन्युअस टेन्स अवघड नाही, परंतु वेगळा टेन्स विचारलेला आहे. तर पास्ट कंटिन्युअस टेन्सची रचना काय आहे पहा. पास्ट कंटिन्युअस क्रियापदाची रचना आपण इथे घेतलेली आहे. त्याच्यामध्ये वाज किंवा वेअर असावं लागतं कर्त्यानुसार आणि त्यानंतर क्रियापदाला ING लागलेला असावं लागतं. हे 2 घटक पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये असावे लागतात. पहा आता वाक्य वाचूया आपण. अ फर इम्पोर्टर हॅड ऑफर्ड हिम अ प्लेस ॲज ड्रायव्हर. पहा या ठिकाणी हॅड ऑफर्ड हे क्रियापद आहे. आता या क्रियापदामध्ये आपल्याला पास्ट कंटिन्युअस टेन्स टाकायचा आहे. हा आहे पास्ट परफेक्ट टेन्स, तर हॅड निघून जाईल आणि हॅडमुळे क्रियापदाचं जे तिसरं रूप आलेलं आहे हे ED देखील निघून जाईल. मग आपलं क्रियापद राहिलं ऑफर. आता हे ऑफर क्रियापद घ्यायचं, याला ING लावायचं आणि त्याच्या अगोदर वाज आणि वेअर लावायचं. अशा प्रकारची रचना आपल्याला करावी लागेल. पहा या ठिकाणी ऑप्शन्स दिलेले आहेत. व्हिडिओ पॉज करून कोणतं उत्तर आहे ते शोधा आणि कॉमेंट बॉक्समध्ये तुमचं उत्तर लिहा. चला आता आपण उत्तर पाहूया. आपल्याला 2 घटक पाहिजेत, वाज किंवा वेअर. तर आपला कर्ता कोणता आहे? अ फर इम्पोर्टर हा आहे सिंग्युलर कर्ता. सिंग्युलर कर्ता असेल तर आपल्याला वाज असलेलं वाक्य शोधावं लागेल. पहा इथे हॅड आहे, इथे विल आहे, या पहा इथे वाज आहे, इथे हॅज आहे. म्हणजे हे 3 वाक्य आपले नाहीत. आता हे एकच वाक्य आहे म्हणून हेच वाक्य आपलं निश्चितच उत्तर आहे, कारण इथे वाज आलं आहे आणि त्यानंतर ING लागलेलं क्रियापद देखील आलेलं आहे. तर हे आहे आपलं उत्तर. चला आता पुढचं वाक्य पाहूया. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द गिवन सेंटेन्सेस शोईंग सर्टनिटी. पहा या ठिकाणी सर्टनिटी म्हणजे निश्चितता. ज्या मॉडल ऑक्झिलरीचा अर्थ आहे ते आपल्याला वापरायचं आहे वाक्यात. म्हणजे ज्या वाक्यात वापरलेलं आहे ते वाक्य आपल्याला निवडायचं आहे. पहा या ठिकाणी वाक्य दिलेलं आहे, ही वुड बी समबडी इन द वर्ल्ड. या ठिकाणी वूड वापरलेलं आहे, म्हणजे आपल्याला हे वूड काढून टाकावं लागेल आणि त्याच्या बदल्यात सर्टनिटी किंवा डेफिनेटनेस ज्या मॉडल ऑक्झिलरीमध्ये आहे ते मॉडल ऑक्झिलरी ज्या वाक्यात आहे ते वाक्य आपल्याला निवडायचं आहे. पहा या ठिकाणी ऑप्शन्स आपण घेतलेले आहेत. व्हिडिओ पॉज करून तुम्ही शोधा आणि उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. तर मित्रो पहा, सर्टनिटी कोणत्या मॉडल ऑक्झिलरीचा अर्थ आहे? तो आहे विलचा. म्हणजे ज्या वाक्यामध्ये विल असेल तेच
वाक्य आपलं उत्तर होईल. ही विल बी समबडी इन द वर्ल्ड, हे आहे आपलं उत्तर. कारण या वाक्यात विल आहे, इथे मस्ट आहे, इथे शुड आहे, इथे माईट आहे. या मॉडोलॉजीचे अर्थ वेगवेगळे आहेत. बी हे आपलं उत्तर आहे. मित्रो, तुम्ही संपूर्ण वाक्य उत्तरामध्ये लिहायचं आहे. चला मित्रो, आता आणखी वेगळं वाक्य आलेलं आहे, ते म्हणजे डिग्री. हे क्वेश्चन 1B मधलं वाक्य आहे. गीतेश इज वन ऑफ द बेस्ट फुटबॉल प्लेयर्स इन द कॉलेज, अशा प्रकारचं हे वाक्य आहे. आणि याची सूचना काय आहे? चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द गिवन ऑप्शन्स शोईंग करेक्ट ट्रान्सफॉर्मेशन इन पॉझिटिव्ह डिग्री. आपल्याला पॉझिटिव्ह डिग्री असलेलं वाक्य ओळखायचं आहे. मित्रो, पॉझिटिव्ह डिग्रीचं वैशिष्ट्य आहे त्यामध्ये जे ॲडजेक्टिव्ह असतं ते मूळ रूपामध्ये असतं. आपण वाक्य वाचूया. गीतेश इज वन ऑफ द बेस्ट फुटबॉल प्लेयर्स इन कॉलेज. आता पहा, या ठिकाणी वन ऑफ द आणि EST वापरलेलं आहे. EST म्हणजे बेस्ट हे रूप वापरलेलं आहे. तर याच्यातलं EST आपल्याला काढून टाकावं लागतं. मग हे मूळ ॲडजेक्टिव्हचं रूप काय आहे? गुड हे मूळ रूप आहे ॲडजेक्टिव्हचं. आणि आपल्याला कोणती डिग्री करायची? पॉझिटिव्ह. म्हणजे पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये ॲज डॅश डॅश ॲज येतं आणि मूळ ॲडजेक्टिव्ह या दोन्ही ॲजच्या मध्ये आपल्याला वापरावं लागतं. असं ज्या वाक्यामध्ये असेल ते वाक्य आपलं उत्तर असेल. यासोबतच जेव्हा सुपरलेटिव्ह डिग्रीचं वाक्य वन ऑफ द ESTने सुरू होतं त्यावेळी पॉझिटिव्हच्या वाक्यामध्ये व्हेरी फ्यू येत असतं. आता पहा ऑप्शन या ठिकाणी, आणि कोणतं उत्तर आहे ते कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. पहा, या ठिकाणी 2 वाक्यांमध्ये व्हेरी फ्यू आलेलं आहे, म्हणजे या 2पैकी एक आपलं उत्तर आहे. मग हे आपण अगोदर वाक्य कॅन्सल करूया. आता आपल्याला काय करायचं आहे? ॲज आणि मूळ रूपामधील ॲडजेक्टिव्ह आणि ॲज अशी रचना पाहिजे. आपण दोन्ही वाक्य वाचूया. व्हेरी फ्यू फुटबॉल प्लेयर्स इन द कॉलेज आर ॲज बेटर ॲज. पहा, इथे ॲज बेटर ॲज आलेलं आहे. मग हे उत्तर होईल का आपलं? नाही, कारण याला ER लागलेलं आहे. ही रचनाच चुकीची झाली. ER लागून ॲज येत नसतं. आता हे वाक्य पहा. व्हेरी फ्यू फुटबॉल प्लेयर्स इन द कॉलेज आर ॲज गुड ॲज गीतेश. ॲज गुड ॲज इथं आलेलं आहे, म्हणजे हे आहे आपलं उत्तर. D हे आपलं उत्तर आहे. हे सगळं उत्तर तुम्ही लिहायचं आहे. चला मित्रो, आता आपण नो सूनर दॅनचं वाक्य पाहूया. नो सूनर डज रोहित शर्मा एंटर द ग्राउंड दॅन ही गेट्स अ वॉर्म वेलकम. मित्रो, तुलनेमध्ये अवघड वाक्य त्यांनी दिलेलं आहे. अपेक्षित असं होतं की ॲज सूनचं वाक्य द्यावं, मग त्याचं नो सूनर आपल्याला करायला सोपं जातं. परंतु या ठिकाणी नो सूनरचं वाक्य दिलं आहे. नो सूनरच्या वाक्यामध्ये पुन्हा डज वापरलं आहे. या डजमुळे वाक्य अवघड झालं आहे, कारण डज आणि इंटर हे आलं तरी ते कसं हँडल करायचं तुम्हाला जमत नाही. परंतु ठीक आहे, आपण पाहूया. नो सूनर जर वाक्यात असेल तर त्याच्या बदल्यात आपल्याला काय करावं लागतं? ॲज सून ॲज वापरावं लागतं. हे तर तुम्हाला माहीतच असेल. पहा याची सूचना. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द गिव्हन ऑप्शन्स शोईंग करेक्ट ॲज सून ॲज अँड रीराईट. ॲज सून ॲज असलेलं वाक्य आपल्याला शोधायचं. हे अल्टरनेटिव्ज आपण घेतलेले आहेत. पा ॲज सून ॲज, ॲज सून ॲज, ॲज सून ॲज, ॲज सून ॲज संपूर्ण वाक्यामध्ये ॲज सून ॲजच आहे. आता मित्रो, लक्षात ठेवा, नो सूनरच्या वाक्याच्या बदल्यात आपल्याला ॲज सून ॲजचं वाक्य करायचं असेल तर या ठिकाणी या नोमुळे आपण डूचं रूप घेतलेलं असतं, हेल्पिंग वर्ब. तर डूचं रूप जेव्हा जेव्हा घेतलेलं असतं त्यावेळेस ते काढून टाकावं लागतं. हे डू आपल्याला काढून टाकावं लागेल. परंतु डू काय फुकट निघत नाही. ते काय करतं? त्याच्यातला टेन्स त्याच्या मालकाला देऊन जातं. हे ES जे आहे का, हे त्याचा जो मालक आहे, मुख्य क्रियापद इंटरमध्ये जाईल. डू निघून जाईल, पण त्याचं ES म्हणजे त्याचा सिम्पल प्रेझेंट टेन्स ह्या इंटरमध्ये निघून जाईल. मग या इंटरमध्ये सिम्पल प्रेझेंट टेन्स असला पाहिजे. आता हा सिम्पल प्रेझेंट टेन्स कर्त्यानुसार दिसेल. रोहित शर्मा हा याचा कर्ता आहे, म्हणजे सिम्पल प्रेझेंट टेन्स आणि थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट म्हणून याला S किंवा ES लागेल. इंटर्स होईल, किंवा जेव्हा जेव्हा डज येतं तेव्हा ES लागतं, लक्षात ठेवा. पण कर्ता मात्र तोच असला पाहिजे, थर्ड पर्सन सिंग्युलर. तर आता थर्ड पर्सन सिंग्युलर कर्ता आणि इंटर्स ज्या वाक्यात आहे ते वाक्य आपलं उत्तर व्हायला पाहिजे. आणि बाकीचा भाग फक्त हे द्यान निघून जातं. बाकी काहीच बदल होत नाही. टेन्समध्ये बदल होत नाही, काहीच होत नाही, लक्षात ठेवा. फक्त द्यान निघून जातं आणि द्यानच्या बदल्यात कॉमा येतो. तर आपण ॲज सून ॲज आधी शोधूया, सगळ्याच वाक्यात आहे. त्यानंतर रोहित शर्मा, रोहित शर्मा, रोहित शर्मा, रोहित शर्मा. त्यानंतर आहे आपलं क्रियापद इंटर्स. पहा इथे हॅड इंटर्ड आले, म्हणजे हे आपलं उत्तर नाही. इथे हॅव इंटर्ड आले, हे उत्तर नाही. पहा इथे इंटर्स आहे, म्हणजे हे आपलं उत्तर होऊ शकतं.
इथे विल इंटर आले, म्हणजे हेच आपलं उत्तर आहे. ॲज सून ॲज रोहित शर्मा इंटर्स द ग्राउंड, इथं कॉमा आला आहे त्यांच्या बदल्यात, लक्षात ठेवा. ही गेट्स अ वॉर्म वेलकम, हे आहे आपलं उत्तर. मित्रो, आता पुढे झटके देणारे वाक्य येणार आहेत. त्यातील पहिलं वाक्य आहे डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीचचं वाक्य. 5 सूचना. चूज द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच फ्रॉम द गिवन ऑप्शन्स. स्वराली सेड टू हर मदर, कॉमा, इंटू इनोटेड कॉमा, डीड यू लाईक माय स्केच. मित्रो, यस नो क्वेश्चनचं वाक्य आलेलं आहे. आपण WH क्वेश्चन, यस नो क्वेश्चन सगळी वाक्ये डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीचच्या त्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहेत. तर याची सूचना तुम्हाला माहीतच आहे. इनडायरेक्ट स्पीचचं करायचं आहे. प्रश्नाचं इनडायरेक्ट स्पीच करताना कोणकोणते नियम वापरावे लागतात ते आपण अगोदर पाहूया. रिपोर्टिंग व्हर्ब आस्क्ड बनते. या ठिकाणी सेड टू आहे, त्याचा आस्क्ड होईल. इन्व्हर्टेड कॉमाज निघून जातात, सगळ्याच डायरेक्ट वाक्यामधील निघून जातात. इफने इनडायरेक्ट प्रश्नाची सुरुवात होते, हे महत्त्वाचं आहे. इनडायरेक्ट प्रश्नाची सुरुवात इफने होते. कर्ता व सहाय्यकारी क्रियापदाचे इन्व्हर्शन निघून जाते, इथे इन्व्हर्शन आलेलं आहे. डीड यू असं झालेलं आहे. यू डीड असं नाही तर डीड यू, म्हणजे यू अगोदर येईल, डीड नंतर जाईल. या डीडचा काळ याच्यात जातो, कारण प्रश्नासाठी आलेला आहे म्हणून तो काळ याच्यात जाईल आणि डीड निघून जाईल. म्हणजे यू लाईक अशीच रचना राहील. इन्व्हर्शन निघून जाते परंतु रचना अशीच राहील, म्हणजेच वाक्याची रचना विधानार्थी होते. पास्ट टेन्सचा पास्ट परफेक्ट टेन्स होतो. आता इथं डीड आणि यू आलेला आहे मित्रो, हा आहे सिंपल पास्ट टेन्स, याचा पास्ट परफेक्ट टेन्स होतोय. इथे खरी खुट्टी मारलेली आहे, कारण तुम्ही सिंपल पास्ट टेन्सचं वाक्य निवडू शकता, पण इथे पास्ट परफेक्ट टेन्सचं वाक्य निवडण्याची गरज आहे. आणि वाक्यातील यू ऐकणाराप्रमाणे आणि माय बोलणाराप्रमाणे बदलते. या दोन्ही प्रोनाऊनच्या बदल्यात थर्ड पर्सन प्रोनाऊनच येतील, कारण स्वराली बोलते आणि हर मदर ऐकते आहे. अशा प्रकारे दोन्ही स्त्रियाच आहेत म्हणून शीची रूपेच दोन्ही ठिकाणी येतील. चला आता आपण यासाठी दिलेले ऑप्शन पाहूया. स्वराली टोल्ड, आपल्याला टोल्ड नाही पाहिजे, आस्क्ड पाहिजे, म्हणजे दोन्ही वाक्य आपले कॅन्सल झाली पहिली, आहे की नाही. स्वराली आस्क्ड हर मदर, स्वराली आस्क्ड हर मदर, इथपर्यंतचं वाक्य सारखंच आहे की नाही. आता इथे दॅट आलेलं आहे, हे विधानार्थी वाक्यामध्ये येतं, म्हणजे हे वाक्य कट झालं, म्हणजे आपोआप एकच वाक्य शिल्लक राहिलं. इथे इफ वापरलेलं आहे. इफ सी हॅड लाईक्ड हर स्केच. इथे शी झालं आहे यूचं, आणि इथं मायचं काय झालं आहे, हर झालं आहे. कारण ऐकणाराही थर्ड पर्सन आहे, बोलणाराही थर्ड पर्सन आहे, म्हणून दोन्ही थर्ड पर्सन झाले. पण हे ऑब्जेक्टिव्ह रूप आहे, हे रूप ऑब्जेक्टिव्ह आहे, म्हणजे इथं ऑब्जेक्ट म्हणून हे आलेलं आहे, म्हणून याचं हर झालं, याचं शी नाही झालं, लक्षात ठेवा. तर या ठिकाणी काय झालेलं आहे, पास्ट परफेक्ट टेन्स आलेला आहे. आता त्यांनी कन्फ्यूज करणारं वाक्य दिलं नाही म्हणून ठीक आहे, नाहीतर पास्ट परफेक्ट टेन्स बहुतेक आपण करत नाही, सिंपल पास्टच आपण करू शकतो. तर हे आहे याचं उत्तर. चला आता हे आपण कसं वाक्य केलेलं आहे ते पाहूया. स्वराली आस्क्ड हर मदर, त्यानंतर इन्व्हर्टेड कॉमा निघून गेला, त्यानंतर इफ येईल. इफ या ठिकाणी यूचं शी होईल, शी, त्यानंतर डीड आणि लाईकचं मिळून हॅड लाईक्ड होईल, आणि त्यानंतर मायचं हर होईल, आणि स्केच जशाच्या तसं, आणि इथे फुल स्टॉप आला आहे. इथे क्वेश्चन आहे, लक्षात ठेवा मित्रो. आपल्या चॅनलवर प्रश्नाचे इनडायरेक्ट स्पीच कसे करावे हे डिटेलमध्ये शिकवलेला हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक दिलेली असेल, किंवा वर आय बटनमध्ये देखील लिंक येईल, किंवा आपल्या चॅनलवरील डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच नावाच्या प्लेलिस्टमध्ये देखील हा व्हिडिओ दिलेला आहे. चला पुढील वाक्य पाहूयात. चूज द करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस ऑफ द सेंटेन्स फ्रॉम द गिवन ऑप्शन्स अँड रीराईट इट. आता पॅसिव्ह व्हॉइससाठी वाक्य आलेलं आहे. थोडं वाक्य अवघड आहे मित्रो, पण काही फरक पडत नाही, नियमानुसार आपण करूया याला. चिल्ड्रन हा याचा सब्जेक्ट आहे, याचा SVO अगोदर काढावा लागतो. डू नॉट गेट हा हे याचं वर्ब आहे. कम्प्लीट अटेन्शन हे आहे याचं ऑब्जेक्ट. अँड फ्रॉम देअर पेरेंट्स हे आहे ॲडव्हर्बियल. फक्त हे कुठे ठेवायचं हाच प्रश्न आहे, बाकी वाक्यामध्ये SVOच आहे. तर आपल्याला ॲक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइस करताना काय करावं लागतं, अगोदर ऑब्जेक्ट घ्यावं लागतं. तर पॅसिव्ह क्रियापदाची रचना आपण पाहूया. टू बीचं रूप असतं त्यामध्ये, आणि मुख्य क्रियापदाचं पास्ट पार्टिसिपल असतं. आणि मित्रो, टू बीचं रूप कशावरून येतं, तर वाक्यामधील टेन्सवरून येतं. या ठिकाणी डू आहे म्हणजे प्रेझेंट टेन्स आहे, तर प्रेझेंट टेन्समधलं टू बीचं रूप येईल, परंतु ते पण पॅसिव्ह वाक्याच्या कर्त्यानुसार होईल. कंप्लीट अटेन्शन हा पॅसिव्ह व्हॉइसचा कर्ता होणार आहे म्हणून याच्यानुसार येईल. हा सिंग्युलर आहे म्हणून इज
हे टू बीचं रूप येईल. पहा या ठिकाणी टू बीची रूपं घेतलेली आहेत आपण. ॲम, इज, आर, वॉज, वेअर, विल बी, शॅल बी, बिन, बिंग. तर या ठिकाणी सिंपल प्रेझेंट टेन्स आहे, थर्ड पर्सन सिंग्युलर करता आहे म्हणून इज हे रूप येईल. चला आता याचे ऑप्शन्स आपण पाहूयात. तर मित्रो सुरुवातीला कंप्लीट अटेन्शन येईल, हे आपण पाहिलं होतं. कंप्लीट अटेन्शन सगळ्याच वाक्यात आहे. त्यानंतर टू बीचं रूप कोणतं येईल आपण पाहिलेलं आहे. ॲडव्हर्बियल येतं पहा आता. फ्रॉम देअर पेरेंट्स हे मोठा असल्यामुळे हे या कंप्लीट अटेन्शनचाच भाग आहे म्हणून कंप्लीट अटेन्शन फ्रॉम देअर पेरेंट्स हे असं एक शब्द गृहीत धरला तरी चालतं. हे सगळं मिळून ऑब्जेक्ट जरी गृहीत धरलं तरी देखील काहीच हरकत नाही. म्हणून कंप्लीट अटेन्शन फ्रॉम देअर पेरेंट्स हे ज्या वाक्यामध्ये आहे ते वाक्य आपलं उत्तर होईल. कंप्लीट अटेन्शन फ्रॉम देअर पेरेंट्स या वाक्यात आहे, फ्रॉम देअर पेरेंट्स या वाक्यात आहे, या वाक्यात देखील आहे, या वाक्यात नाही म्हणून याला अगोदर कॅन्सल करू. आता 3 राहिले. याचं टू बीचं रूप थर्ड पर्सन सिंग्युलर आहे. आता या ठिकाणी पेरेंट्स तुम्हाला दिसत असलं याच्यासाठी क्रियापद येत नाही, लक्षात ठेवा. ह्या कंप्लीट अटेन्शनसाठी क्रियापद येतं आहे आणि हे मॉडिफाईंग भाग आहे हा, हे ॲडव्हर्बियलच मुळात, पण आपण आता याला जोडलं आहे सोपं व्हावं म्हणून. तर याच्यानुसार टू बीचं रूप येईल. हे सिंग्युलर आहे म्हणून इज, हे पण इथं इज आहे आणि हे डज येत नाही. डज म्हणल्यावर पॅसिव कसं होईल, टू बीचं रूप लागतं पॅसिवमध्ये म्हणजे. आणि इथे आर आहे, आपला सब्जेक्ट सिंग्युलर आहे म्हणून या सब्जेक्टनुसार आपल्याला इज घ्यावं लागेल. म्हणून कंप्लीट अटेन्शन फ्रॉम देअर पेरेंट्स इज नॉट गॉट बाय द चिल्ड्रन हे आहे आपलं उत्तर. आता पॅसिव व्हॉइस नियमानुसार कसं करायचं ते आपण पाहूया. पहा सुरुवातीला ऑब्जेक्ट आपल्याला घ्यावं लागेल म्हणून कंप्लीट अटेन्शन फ्रॉम देअर पेरेंट्स हे सुरुवातीला आपण घेऊयात. ॲडव्हर्बियल घेतलं आहे आपण, त्याला म्हटलेलं आहे. त्यानंतर टू बीचं रूप येतं, टू बीचं रूप इज येईल आणि नॉट त्याच्यासोबतच येईल. त्यानंतर काय येतं, त्यानंतर येतं पास्ट पार्टिसिपल गॉट, त्यानंतर येतं बाय आणि त्यानंतर सब्जेक्ट द चिल्ड्रन. अशा प्रकारे या नियमानुसार आपण पॅसिव केलेलं आहे. उत्तर जरी आपण अगोदर काढलं असलं तरी हा नियमसुद्धा लक्षात ठेवा, कारण इतरही वाक्य तुम्हाला करावे लागतात. मित्रो पुढचा प्रश्न काळजीपूर्वक पहा, कारण त्याच्यामध्येच खरा झटका तुम्हाला बसणार आहे. चला तर त्या प्रश्नाकडे आपण वळूयात. तो प्रश्न आहे चूज द करेक्ट WH क्वेश्चन टू गेट द अंडरलाइन्ड पार्ट ॲज द आन्सर. अंडरलाईन केलेला भाग उत्तर म्हणून मिळवण्यासाठी आपल्याला करावा लागतो WH क्वेश्चन. आता हे वाचूया आपण. अथॉरिटेरियन पेरेंट्स आर रिजिड अँड प्युनिटिव्ह इन नेचर अशा प्रकारचं हे वाक्य आहे. आता आपल्याला हा भाग मिळवायचा आहे. मित्रो हे आहे ॲडजेक्टिव्ह, हे या ठिकाणी कॉम्प्लिमेंट म्हणून येतं. तर ॲडजेक्टिव्हचा अर्थ मूळ स्वभाव जर व्यक्त करत असेल तर आपल्याला व्हॉटने प्रश्न सुरू करावा लागेल. इथे अनेक विद्यार्थी हाऊने प्रश्न सुरू करण्याची शक्यता आहे. तुम्ही व्हॉटने प्रश्न सुरू केला आहे की हाऊने सुरू केला आहे ते कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. आता मी व्हॉटने प्रश्न देतोय, आता बोर्ड काय निर्णय घेईल पाहूयात. परंतु व्हॉटने सुरू होणारा प्रश्न या ठिकाणी यायला पाहिजे, कारण हाऊने सुरू होणाऱ्या प्रश्नामध्ये इतरही काही चुका त्यांनी छोट्या मोठ्या दिलेल्या आहेत. पहा ऑप्शन याचे, व्हॉट आर अथॉरिटेरियन पेरेंट्स इन नेचर असं हे वाक्य आहे. हे व्हॉटने सुरू झालेलं आहे. व्हॉट अथॉरिटेरियन पेरेंट्स हे वाक्य चूक आहे, कारण याची रचना चूक आहे. याची रचना विधानार्थी असल्यामुळे हे वाक्य चूक आहे. हाऊ द अथॉरिटेरियन पेरेंट्स इन नेचर आर हे सुद्धा विधानार्थीच वाक्य आहे, एक्सक्लेमेटरी रचना आहे म्हणून हे 2 वाक्य तर आपले कटले. आता हे 2च शिल्लक राहिले. हाऊ आर द अथॉरिटेरियन पेरेंट्स इन नेचर, इथे हाऊने प्रश्न सुरू केलेला आहे. हे सुद्धा योग्य वाटतं, परंतु अर्थाच्या दृष्टिकोनातून हे वाक्य योग्य होणार नाही असं मला वाटतं. तर आपलं उत्तर मी व्हॉट आर अथॉरिटेरियन पेरेंट्स इन नेचर हे घेतोय. तर या ठिकाणी द सुद्धा त्याने एक्स्ट्रा वापरलेला आहे असं मला वाटतं. तर कोणत्या नियमानुसार आपण हे वाक्य केलेलं आहे, तो नियम म्हणजे मूळ स्वभाव मिळवायचा असल्यास व्हॉटने प्रश्न सुरू करावा. या ठिकाणी मूळ स्वभाव आपल्याला मिळवायचा आहे म्हणून व्हॉटने प्रश्न सुरू करावा लागतो. टेम्पररी स्वभाव असेल, एखाद्याची तब्येत विचारायची असेल तर हाऊ इज युअर फादर अशा प्रकारचा प्रश्न आपण करू शकतो. त्याची तब्येत टेम्पररी आपण घटक विचारत आहोत, पण या ठिकाणी मूळ स्वभाव विचारल्यामुळे व्हॉटने प्रश्न सुरू करावा अशा प्रकारचा नियम आहे. पाहूया बोर्ड काय निर्णय घेत आहे. पण मला वाटतं अशा प्रकारचे कन्फ्युजिंग प्रश्न 12वीच्या लेवलला तरी टाकू नयेत. आणि मित्रो प्रश्नाची रचना कशी असते, WH शब्द आणि त्याच्यानंतर
हेल्पिंग वर्ब. म्हणजे या ठिकाणी हाऊ द अथॉरिटेरियन पेरेंट्स अशी रचना दिलेली आहे, हेल्पिंग वर्ब शेवटी टाकलेला आहे किंवा व्हर्ब शेवटी टाकलेला आहे. इथे सुद्धा व्हॉट नंतर त्यांनी सब्जेक्ट घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर व्हर्ब घेतलेला आहे, म्हणून या दोन्ही रचना चुकीच्या आहेत. तर WH शब्द आणि हेल्पिंग वर्ब. आणि यस नो क्वेश्चन असेल तर WH शब्द नसतो, हेल्पिंग वर्ब मात्र सुरुवातीला येतं. मित्रो, आपल्या चॅनलवर WH प्रश्न कसा बनवायचा याच्या संदर्भात हा व्हिडिओ आहे. ॲनिमेशनच्या रूपाने या ठिकाणी WH शब्दांचे अर्थ समजावून सांगितलेले आहेत आणि तुमचा WH प्रश्न हा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला तर क्लिअर होणार आहे. चला आता सगळ्यात महत्त्वाचा घटक तो म्हणजे स्पॉट द एरर अँड रीराईट द करेक्ट सेंटेन्स हे आपण पाहत आहोत. क्वेश्चन 1B2 मध्ये हा प्रश्न असतो. हा प्रश्न तुलनेने सोपा आहे, परंतु तरी देखील ज्यांची इंग्रजी चांगली आहे त्यांनाच याचं उत्तर लिहिता येईल. बाकीचे अभ्यास करणारे मुलं ग्रामरचा त्यांचं उत्तर चुकतं की काय मला थोडा डाऊट आहे, कारण या डीडमुळे घोटाळा होण्याची शक्यता आहे. वी डिड नॉट अटेंडेड द पार्टी लास्ट नाईट असं हे वाक्य आहे. आता व्हिडिओ पॉज करा आणि कोणती चूक या वाक्यामध्ये आहे ते तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. लगेच आपण याचं उत्तर पाहूया. तर कोणती चूक आहे मित्रो, या ठिकाणी डीड आलेलं आहे आणि डीड सोबत पुन्हा ईडी असलेलं क्रियापद आलेलं आहे. असं होत नाही, दोन्ही ठिकाणी डीड आणि या ठिकाणी देखील भूतकाळ आणि या ठिकाणी देखील भूतकाळ असं येत नाही. डीड हे मुळात आपण काळ घेण्यासाठीच वापरलेलं असतं, म्हणून हे ईडी या ठिकाणचं चूक आहे. तर का चूक आहे, कोणता नियम या वाक्याने भंग केलेला आहे, तर तो नियम पाहूया आपण. वाक्यात डीड आल्यास त्यानंतर काळरहित क्रियापद येते, हा तो नियम आहे. डीड प्लस अटेंड इज इक्वल टू अटेंडेड असा अर्थ गणिताप्रमाणे त्याचा घ्यायचा. डीड प्लस अटेंड इज इक्वल टू अटेंडेड म्हणजे जर डीड आलं तर अटेंडेड नाही घ्यायचं. 2 + 6 इज इक्वल टू 6 असं नाही घ्यायचं, हे चुकीचं आहे. तर काय घ्यायला पाहिजे आपण, 2 + 4 इज इक्वल टू 6 असं घ्यायला पाहिजे. म्हणजे डीड प्लस अटेंड इज इक्वल टू अटेंडेड असं होईल. तर हे उत्तर कसं असायला पाहिजे पहा बरं. वी डिड नॉट अटेंड द पार्टी लास्ट नाईट. पहा या ठिकाणी डीड आले आणि या ठिकाणी अटेंड आले. अशा प्रकारे काळविरहित क्रियापद डीड नंतर येतं, हे लक्षात ठेवा आणि हे सूत्रसुद्धा लक्षात ठेवा. मित्रो, या वाक्यामध्ये पाहिलेल्या नियमांच्या आधारे तुमच्यासाठी एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. व्हिडिओ पॉज करा, ही ॲक्टिव्हिटी सोडवा आणि प्रश्नांची उत्तरे कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. मित्रो, आशा करतो की व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असल्यास त्याला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूची बेल दाबा, कारण आपल्या चॅनलवर स्पर्धा परीक्षा आणि पदवी परीक्षेच्या इंग्लिशचा संपूर्ण अभ्यास आपण केलेला आहे. भेटूया असेच पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅव अ गुड डे. आणि मित्रो, या ठिकाणचा व्हिडिओ अवश्य पहा. थँक्यू.